प्रश्न पहिला, संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला? पर्याय आहे ए आळंदी, बी आपेगाव, सी नेवासे, डी पंढरपूर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी आपेगाव. प्रश्न दुसरा, ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचे नाव काय होते? पर्याय आहे ए विठ्ठलपंत, बी कुलकर्णी, सी जनार्दन पंत, डी भानुदास. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए विठ्ठलपंत. प्रश्न दुसरा, ज्ञानेश्वरांच्या आईचे नाव काय होते? पर्याय आहे ए जिजाबाई, बी गिरजाबाई, सी रुक्मिणीबाई, डी मुक्ताबाई. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी रुक्मिणीबाई. प्रश्न चौथा, संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते? पर्याय आहे ए जनाबाई, बी मुक्ताबाई, सी कान्होपात्रा, डी वेणुबाई. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मुक्ताबाई. प्रश्न पाचवा, संत ज्ञानेश्वरांचे थोरले भाऊ कोण होते जे त्यांचे गुरु होते? पर्याय आहे ए सोपानदेव, बी नामदेव, सी चांगदेव, डी निवृत्तीनाथ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी निवृत्तीनाथ. प्रश्न सहावा, पैठणच्या पंडितांना चमत्कार दाखवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी कोणाच्या तोंडातून वेद बोलवले? पर्याय आहे ए पोपटाच्या, बी घोड्याच्या, सी रेड्याच्या, डी वाघाच्या. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी रेड्याच्या. प्रश्न सातवा, ज्या रेड्याने वेद म्हटले त्याचे नाव ज्ञानेश्वरांनी काय ठेवले? पर्याय आहे ए ज्ञानोबा, बी विठ्ठल, सी निवृत्ती, डी सोपान. बरोबर उत्तर आहे पर्याय ए ज्ञानोबा. प्रश्न आठवा, 1400 वर्ष वय असलेले कोणते जोगी वाघावर बसून ज्ञानेश्वरांना भेटायला आले होते? पर्याय आहे ए गोरा कुंभार, बी चांगदेव, सी चोखामेळा, डी जनार्दन स्वामी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चांगदेव. प्रश्न नववा, चांगदेव वाघावर बसून आले तेव्हा ज्ञानेश्वर माऊली कशावर बसून त्यांना भेटायला गेले? पर्याय आहे ए घोड्यावर, बी भिंतीवर, सी रथावर, डी दगडावर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भिंतीवर. प्रश्न 10वा, आळंदी येथे ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या वर कोणते पवित्र झाड आहे? पर्याय आहे ए वड, बी अजान वृक्ष, सी पिंपळ, डी कडुलिंब. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अजान वृक्ष. प्रश्न 11वा, चांगदेवांचे ते कोरे पत्र पाहून मुक्ताबाई काय म्हणाली? पर्याय आहे ए खूप सुंदर आहे, बी चांगदेव 14 वर्ष जगूनही कोरेच राहिले, सी हे पत्र खोटे आहे, डी मला वाचता येत नाही. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चांगदेव 1400 वर्ष जगूनही कोरेच राहिले. प्रश्न 12वा, लहानपणी समाजाने छळ केल्यावर ज्ञानेश्वर कुठे दार लावून बसले होते?
पर्याय आहे ए झोपडीत, बी मंदिरात, सी गुहेत, डी झाडावर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए झोपडीत. प्रश्न 13वा, ज्ञानेश्वरांना झोपडीचे दार उघडण्यासाठी मुक्ताईने काय गायले? पर्याय आहे ए भोपाळी, बी काठीचे अभंग, सी अंगाई गीत, डी गवळण. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी काठीचे अभंग. प्रश्न 14वा, ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी कोणता महान ग्रंथ लिहिला? पर्याय आहे ए गाथा, बी ज्ञानेश्वरी, सी दासबोध, डी भागवत. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ज्ञानेश्वरी. प्रश्न 15वा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी लिहिला? पर्याय आहे ए आळंदी, बी पैठण, सी नेवासे, डी देहू. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी नेवासे. प्रश्न 16वा, नेवासे येथे ज्ञानेश्वरी लिहिताना माऊली कोणत्या खांबाला टेकून बसले होते? पर्याय आहे ए लाकडी खांब, बी सोन्याचा खांब, सी पैसाचा खांब, डी दगडी खांब. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी पैसाचा खांब. प्रश्न 17वा, ज्ञानेश्वरीच्या शेवटी देवाकडे सर्वांच्या कल्याणासाठी काय मागितले आहे? पर्याय आहे ए खजिना, बी पसायदान, सी दीर्घायुष्य, डी पाऊस. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पसायदान. प्रश्न 18वा, अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? पर्याय आहे ए संत तुकाराम, बी संत नामदेव, सी संत एकनाथ, डी संत ज्ञानेश्वर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी संत ज्ञानेश्वर. प्रश्न 19वा, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी कोठे संजीवन समाधी घेतली? पर्याय आहे ए पंढरपूर, बी आळंदी, सी आपेगाव, डी नेवासे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी आळंदी. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पाठवलेले पत्र कोरे का होते? पर्याय आहे ए पत्र कोरे पाठवले, बी लिहिता येत नव्हते, सी काय लिहावे सुचेना, डी पत्र आपोआप कोरे झाले. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी काय लिहावे सूचना. तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.